शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर आता 3 दिवस आपला व्लॉग काही आलेला नव्हता. तसं तर मला कंटिन्यूमध्येच टाकायचे होते सगळे कार्यक्रमाचे. पण काही कारणानिमित्त नाही आला. ते पुढे मी सांगतेच तुम्हाला. मात्र त्याआधी आजच्या सगळ्या व्लॉगमध्ये तुम्हाला मंडप पूजा, परत बांगड्या भरायचा वगैरे जो कार्यक्रम असतो हळदीचा, ते सगळ्या गोष्टी बघायला मिळणार आहे. तर खूप छान असा व्लॉग असणार आहे. त्यामुळे व्लॉग स्किप न करता संपूर्ण बघा. तर आता मी आलेली होती माझ्या आत्याकडे, कारण जसं की आज मंडप पूजा आहे, तर त्याला उंबराची फांदी लागत असते. म्हणून ते झाड आत्याच्या घराकडे होतं. म्हणून मग आत्याच्याच घरी आम्ही आलेलो होतो आणि मग तिथनं उंबराची ती फांदी वगैरे घेतली मी. म्हणजे आधी उंबराच्या झाडाची पूजा वगैरे जी काही करावी लागते, तर ते सगळं विडा वगैरे ठेवून, अक्षिदा वगैरे टाकून पूजा वगैरे करून घेतली होती. आणि मग जी उंबराची फांदी होती ते घेऊन आम्ही आलेलो होतो. त्यानंतर आल्यानंतर यांनीही मंडपाला तोरण वगैरे बांधून घेतलं. तर हा मांडवात ब्ल्यू शर्टमध्ये जो दिसतोय तो अभिषेक, माझा मावस भाऊ आहे. तो पुण्याला राहतो. ब्राऊन शर्टमध्ये जो दिसतोय तो आहे आदित्य. तुम्ही बरेचदा त्याला बघितलेलं आहे माझ्या ब्लॉगमध्ये. त्यानंतर माझ्या मावशी, आत्याच्या सुना वगैरे, म्हणजे सगळेच मामी वगैरे, त्यांच्या सुना वगैरे सगळेच आलेले होते. म्हणजे साधारण 12-12:30पर्यंत सगळेच पाहुणे मंडळी घरी आलेली होती. आणि त्यानंतरच आता सगळे जे काही कार्यक्रम होते त्याला सुरुवात होणार होती. तर आता सुरुवातीला बांगड्या वगैरे भरण्याचा जो काही कार्यक्रम असतो, तर त्याला सुरुवात झालेली होती. तर आधी मी गणपतीची पूजा वगैरे करून घेतली, दिवा वगैरे लावून घेतला. आणि हो, जसं की मी म्हटलं की 3 दिवस आपले व्लॉग आले नाही. तर त्याचं कारण म्हणजे असं की माझ्या मोबाईलमध्ये स्टोरेज भरपूर झालेला होता. त्याच्यामुळे काही व्हिडिओज मी माझ्या मावस भावाच्या मोबाईलमध्ये ते पाठवून ठेवलेले होते, व्हॉट्सअप केले होते त्याला. त्याच्यामुळे ते त्याच्या मोबाईलमध्ये होते. आणि ते मध्यंतरी आता जे 3 दिवसाचा गॅप झाला त्याच्यामध्ये त्यांनी काही पाठवले होते, काही नव्हते पाठवले. आणि मग ते परत मला सेव्ह करावे लागले होते, ते ॲडजस्ट करावे लागले होते सगळे. त्याच्यामुळे हा व्लॉग यायला जरा उशीर झालेला आहे. पण असो, आता जे काही सगळे व्हिडिओज माझ्यापर्यंत आलेले होते आणि जसे जसे थोडक्यात घेतलेले आहे, काही आडव्यामध्ये आहे, काही उभ्यामध्ये घेतलेले आहे. तर तसंच करून मी सगळा तो एडिट केलेला आहे व्हिडिओ. तर चला आता जो काही बांगड्या भरण्याचा विधी वगैरे असतो तर त्याला सुरुवात झालेली आहे. तर सुरुवातीला मी सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. त्यानंतर आधी मम्मीला बांगड्या भरून दिल्या. त्यानंतर मग मोना आणि मी भरल्या. आणि त्यानंतर मग सगळ्यांच्याच बांगड्या वगैरे भरून झालेल्या होत्या. आणि घरच्या लग्नामध्ये असा छान हातामध्ये हिरवा चुडा वगैरे भरला की खूप मस्त वाटतो अगदी. तर सगळ्यांच्याच बांगड्या वगैरे भरून झालेल्या होत्या. आणि बांगड्या वगैरे भरल्यानंतरच बाकीच्या सगळ्या मग जे काही कार्यक्रम असतात त्याला सुरुवात होत असते. तर बांगड्या भरल्यानंतर मग जी हळद वगैरे ना खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायची होती. जसं 5 जणी सवाशिणी किंवा मग 7 जणीच्या हाताने वगैरे ते कुटून मग देवीच्या मंदिरात घेऊन जात असतात. तर हळद वगैरे सगळी ती आम्ही छान बांगड्या वगैरे भरल्यानंतर कुटून घेतली. आणि त्यानंतर ती हळद घेऊन आम्ही आता मंदिरात निघालेलो होतो. कारण आधी देवीला हळद चढवल्यानंतरच मग ती हळद ना कुणाला लावावी लागेल. म्हणून मग आधी मंदिरात आम्ही सगळे निघालेलो होतो. इथे जवळच देवीचं मंदिर आहे, तर तिथेच आम्ही सगळे चाललेलो होतो देवीला हळद चढवण्याकरिता. तर मंदिरातनं आम्ही देवीला हळद वगैरे चढवून तिथली पूजा वगैरे सगळं करून आलेलो होतो. त्यानंतर घरची मांडवाची जी काही पूजा वगैरे होती तर त्याला सुरुवात झालेली होती. तर सगळे जे काही पूजाविधी होते तर माझ्या काकू, मावशी वगैरे सगळ्या होत्या. त्या मला सांगत होत्या. मी तशी तशी सगळी पूजा वगैरे करत होती. माझंही हे सगळी पूजाविधी करण्याचा पहिलाच प्रसंग होता. कारण आता मम्मी आणि पप्पाच्यानी काही जास्त उठबस वगैरे करणं होत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आम्हीच केलेल्या होत्या. तर सगळे पूजाविधी वगैरे खूप छान झालेले होते. तर सकाळी जी उंबराच्या झाडाची फांदी वगैरे आणलेली होती ना, तर तीच सगळी इथे ना कुंडीमध्ये लावून घेतलेली होती. आणि त्याचीच मग हळद वगैरे लावून, अक्षिदा वगैरे भरून त्याची सगळी पूजा वगैरे करून घेतलेली होती. आणि सव्वा महिना असंच हे सगळी पूजा वगैरे ना ठेवली राहत असते आमच्यामध्ये. म्हणजे सव्वा महिना इथे दिवा, रांगोळी वगैरे टाकून छान पूजा वगैरे करावी लागते. लग्नानंतर सव्वा महिन्यानंतरच मग ही सगळी पूजा उचलल्या जात असते.
तर ही सगळी पूजा वगैरे झाली. बाकीच्या सगळ्यांनी तिथे पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मग आम्ही कुणाला हळद वगैरे ही लावून घेतली. तर त्याच्या खूप कमी अगदी क्लिप्स आहे माझ्याकडे, जास्त काही काढलेल्या नव्हत्या, कारण मी तर कामात होती. मग मुलांना शोधावं लागतं व्हिडिओज वगैरे घेण्याकरिता, कारण मोबाईल मग इकडे तिकडे असतो. तरी शक्य होईल तितके व्हिडिओ घेण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे. तर चला, हळद वगैरे लावून झालेली होती कुणालला आणि त्यानंतर आता सायंकाळी जो काही हळदीचा कार्यक्रम होता तर त्याकरिताच आम्ही सगळे रेडी झालेलो होतो. मात्र आता थोड्या वेळात पाहुणे मंडळी जी काही जवळची वगैरे आहे गावातली वगैरे ती येतीलच. तर त्याआधी आम्ही ना सगळ्या अक्षिदा वगैरे करायला घेतलेल्या होत्या. तर सगळ्यांनी मिळून आम्ही अक्षिदा वगैरे बनवून घेतल्या. त्यानंतर सगळे पाहुणे वगैरे आलेले होते. सगळ्यांची जेवणं वगैरे सुरू होती आणि इकडे आम्हा सगळ्यांचा, बहीण भावंडांचा सगळ्यांचा मस्त असा डान्स सुरू होता. आणि घरचं लग्न म्हटलं की अगदी फुल धमाल मस्ती असते, सगळी हौस पूर्ण होत असते आपली. आणि भावाचं लग्न म्हटलं की अजूनच आपली हौस अगदी भारी असते. आणि त्याचबरोबर मुलांचाही उत्साह एकदम भारी होता. तर मोनाच्या लग्नानंतर आता कुणालचं लग्न म्हणजे मम्मीकडलं हे अगदी शेवटचंच लग्न कार्य होतं आता. तर भरपूर मस्त अशी धमाल मस्ती केली होती आम्ही सगळ्यांनी, कारण अशा निमित्ताने सगळे एकत्र येत असतात. मध्यंतरी माझ्या मामे भावाचं, मावस भावाचं वगैरे लग्न झालं, तिथे देखील आम्ही तेव्हाही भरपूर धमाल मस्ती केली होती. सगळे एकत्र आले की एक वेगळीच मजा असते सगळ्या कार्यक्रमांची. आणि आजचेही सगळे कार्यक्रम अगदी छान विधीपूर्वक, अगदी एका मागोमाग खूप छान पद्धतीने सगळे झालेले होते. आय होप तुम्हीही एन्जॉय केले असेल. तर चला, इथेच आता व्लॉगचा एंड करते आणि उद्याचा येणारा व्लॉग हा लग्नाचा व्लॉग असणार आहे, त्यामुळे नक्की बघा. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका. तर चला, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.